नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मराठी वर्षातील हा शेवटचा महिना फाल्गुन महिना। या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। मित्रांनो, हिंदू वर्षातील हा सर्वात मोठा आणि शेवटचा सण म्हणजे होळी आहे। होळी का साजरी करतात, त्याची पूजाविधी काय आहे, होळीचे महत्त्व काय आहे, होळीची मान्यता काय आहे आणि होळी साजरी करण्यामागील कारण कथा काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते। अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा आनंद म्हणून हा सण साजरा केला जातो। शक्तीवर भक्तीचा विजय मिळवल्याचा क्षण म्हणून हा सण साजरा केला जातो। फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा। होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशी पौर्णिमा। होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यात मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गलीबोळातून दिसतात आणि सर्वांच्या तोंडावर एकच पारंपरिक जुने गीत असते, ते म्हणजे होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीला गवऱ्या पाच डोक्यावर घेऊन नाच। मराठी वर्षाचे शेवटचे फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी ही होळी हुताशी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते। अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे। खरं तर जुने म्हणजे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्यास हा सण आहे। सृष्टी ही या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली पाने त्यागून नवीन धारण करीत असतात। अनेक झाडांना मोहर आलेला असतो। फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसात कोठे 2 दिवस तर कोठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो। जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते, पूजाविधी काय आहे, तिचा इतिहास काय आहे, तिचे महत्त्व काय आहे आणि मान्यता काय आहे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण पाहूया होळीबाबतच्या मान्यता। काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या गवऱ्या तयार होत असलेल्या दिसायच्या। आमच्या भागात या चाकोल्याला शेणाच्या गवऱ्या असे म्हणले जाते। त्यावेळी 2 होळ्या पेटवायच्या, एक छोटी आणि एक मोठी। होळीच्या साधारण 15-20 दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची। या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे। होळी येईपर्यंत ह्या गवऱ्या खणखणीत वाळलेल्या असायच्या। मग नारळाच्या दोरीत या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार करायची। एका माळेत साधारण 20-25 चाकोल्या असायच्या किंवा कमीत कमी 5 तरी चाकोल्या म्हणजेच गवऱ्या असायच्या। आई वडिलांसोबत लहान मुलेही होळीच्या पूजेला जायची। त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या। त्याच रात्री उशिरा त्याच आगीवर हरभरा खोबरे भाजून खाल्ले जात असत। तसेच दुसऱ्या दिवशी या जळालेल्या पण धग कायम असलेल्या चाकोल्यावर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जात असत। सांगितले जाते की असे केल्याने आपले वाईट कर्म किंवा वाईट दिवस धुवून जातात आणि नव्याने सुरुवात करता येते। मित्रांनो, ही झाली होळीबाबतची मान्यता। आता आपण पाहूया होळीची पूजा कशी केली जाते, त्याची पूजाविधी कशा प्रकारे आहे। होळी दहन करण्यापूर्वी तिची पूजा केली जाते। होळीजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा करण्यात येते। होळीस 4ही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होळीस समर्पित करण्यात येते। पूजेनंतर पाण्याचे अर्घ्य देण्यात येते। एक कलश पाणी, अक्षता, गंध, फुले, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते। नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचाही आहुती देण्यात येते। शेवटी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पाया पडून घरी परतले जाते। तर आता पाहूया होळिका दहन कशी केली जाते। होळीची पूजा केल्यानंतर त्याच रात्री उशिरापर्यंत तिचे दहन केले जाते। होळी दहन नेहमी भद्रेनंतरच करावे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होळिका दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे। शास्त्रानुसार भद्रकाळ चालू असताना होळीचे दहन करू नये। तसेच चतुर्दशी किंवा प्रतिपदा दिवशी ही होळी दहन करू नये।
त्याचबरोबर सूर्यास्तापूर्वी कधीही होळीचे दहन केले जात नाही. होळीच्या अग्नीत भाजलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शास्त्रानुसार होळिका दहन हे रात्री उशिरा किंवा प्रदोष काळात केल्यास चांगले फळ भेटते. आता पाहूया होळिका दहनाची कथा. म्हणजेच होळी हा सण केव्हापासून साजरा केला जातो हे पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकशिपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. विष्णूने हिरण्यकशिपूच्या भावाचा हिरण्याक्षचा वध केला होता, म्हणून विष्णूला हिरण्यकशिपू मान देत नसत. विष्णूला तो आपला कट्टर वैरी मानत असत. यामुळे हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस भगवान ब्रह्माकडून असा आशीर्वाद प्राप्त होता की तिला कसल्याही प्रकारचे अग्नीत कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद अग्नीतून वाचला व होलिका त्याच अग्नीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याची परंपरा चालू झाली. आजच्या दिवशी वाईट शक्तीचा अंत होऊन निस्सीम भक्तीचा विजय झाला होता, म्हणून या दिवसापासून होळी हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर हा सण साजरा करण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा आरंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ आहे. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते, यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेली अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असते. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी हा सण साजरा केला जातो. मित्रांनो, या भागात आपण होळीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.